नमस्कार. आज आपण अतिशय चविष्ट आणि अगदी खमंग अशी आज आपण इथे मसूर डाळीची आमटी बनवणार आहोत. एकदा अशा पद्धतीने जर ही मसूर डाळीची आमटी बनवली तर नेहमी अशाच पद्धतीने तुम्ही ही आमटी बनवाल. अतिशय चविष्ट आणि खमंग अशी ही आमटी तयार होते. तर आज आपण इथे मसूर डाळीची खमंग अशी आमटी बनवणार आहोत. तर इथे 1 वाटी आपण मसूर डाळ शिजवून घेतलेली आहे आणि आता मसाल्यांचा वापर करणार आहोत. तर इथे चिमूटभर हिंग, घरगुती लाल तिखट 2 चमचे. घरगुती लाल तिखट हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता. तर इथे आपण आमटी थोडीशी झणझणीत बनवतो, त्याच्यामुळे मी इथे घरगुती लाल तिखट 2 चमचे वापरलेला आहे. 1 चमचा गरम मसाला. गरम मसाला हा तुम्ही कोणताही वापरू शकता. बारीक चिरलेली कोथिंबीर. तर डाळ शिजल्यानंतर इथे आपण मसाल्यांचा वापर करणार आहोत. तर आता आपण मसाले डाळीमध्ये छान मिक्स करून घेणार आहोत. एकदा अशा पद्धतीने ही मसूर डाळीची आमटी बनवून बघा. अतिशय चविष्ट आणि अगदी खमंग अशी ही आमटी तयार होते. तर इथे डाळ शिजवून झाल्यानंतर आपण इथे मसाल्यांचा वापर केलेला आहे. आता इथे मसाले आपण डाळीमध्ये छान मिक्स करून झालेले आहेत. आता ही आमटी तुम्हाला कितपत पातळ किंवा घट्ट हवी आहे त्याप्रमाणे तुम्ही पाण्याचा अंदाज ठेवायचा आहे. तर इथे आपण साधारण गरम पाण्याचा वापर करणार आहोत. तर इथे मी साधारण थोडी घट्ट आमटी करणार आहे. तुम्हाला जशी आमटी हवी असेल त्याप्रमाणे तुम्ही पाण्याचा अंदाज ठेवायचा आहे. व्यवस्थित अशी डाळ आपण छान पाण्यामध्ये मिक्स करून झालेली आहे. तर इथे आता आपण डाळीमध्ये पाणी मिक्स करून झाल्यानंतर आपण आता फोडणी करून घेणार आहोत. तर आपण गॅसवर कढई गरम करायला ठेवलेली आहे. कढईमध्ये फोडणीपुरतं तेल गरम करून घेणार आहोत. तेल छान गरम झाले की 1 चमचा आपण मोहरी छान तडतडू द्यायची, म्हणजे छान असा खमंगपणा येतो. तर इथे आता मोहरी तडतडली आहे आणि आता आपण 10 ते 12 लसूण पाकळ्या छान खलबत्त्यामध्ये कुटून घेतलेल्या आहेत. तर लक्षात ठेवा, लसूण पाकळी आहे ती खलबत्त्यामध्ये अशा पद्धतीने आपण कुटून घ्यायची, म्हणजे छान असा खमंगपणा येतो. तर मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक न करता खलबत्त्यामध्ये अशा पद्धतीने 10 ते 12 लसूण पाकळ्या छान ठेचून घ्यायच्या. तर इथे लसणाचा रंग बदलेपर्यंत आपण लसूण छान स्लो गॅसवर आपण परतवून घेणार आहोत. तर इथे लसूण साधारण परतवून झाल्यानंतर आपण 1 काश्मीरी लाल मिरचीचे बारीक तुकडे करून घेतलेले आहेत आणि आता फोडणीमध्ये छान परतवून घेणार आहोत. तर इथे साधारण लसणाचा रंग बदललेला आहे. तर इथे आता फोडणी छान खमंग झालेली आहे आणि आता आपण इथे फोडणीमध्येच अर्धा चमचा आपण घरगुती लाल तिखटाचा वापर करणार आहोत, त्याच्यामुळे छान असा रंग येतो. तर अगदी गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि घरगुती लाल तिखट अगदी अर्धा चमचा वापरलेला आहे आणि पाव चमचा हळद. फोडणीमध्ये लाल तिखटाचा वापर केल्यामुळे आणि हळदीचा वापर केल्यामुळे आमटीला छान असा रंग येतो. तर इथे आता फोडणीला आपण आमटी देणार आहोत. तर अगदी गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे. छान अशी खमंग आपण इथे फोडणी केलेली आहे. तर इथे कलर पाहू शकता, छान असा रंग आलेला आहे आमटीला आणि आता आमटी छान आपण ढवळून घेणार आहोत. अतिशय चविष्ट अशी ही आमटी तयार होते. नक्की रेसिपी बनवून बघा. तर इथे आमटी छान आपण ढवळून घेणार आहोत. आमटी छान ढवळून झालेली आहे आणि वरून बारीक चिरलेली कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ. तर इथे आता मीठ आणि कोथिंबीरीचा वापर केल्यानंतर आमटी आपण छान ढवळून घेणार आहोत. तर इथे कोणतंही वाटण न करता किंवा टोमॅटो किंवा आमसुलाचा वापर न करता अतिशय चविष्ट आणि अगदी खमंग अशी आमटी तयार होते. तर इथे आता 2 ते 3 मिनटासाठी आपण आमटी छान उकळून घेणार आहोत. 2 ते 3 मिनटं आपण आमटी उकळून घेतल्यामुळे जी आपण फोडणी करतो ती छान असा खमंगपणा आमटीमध्ये उतरतो. तर इथे आमटीला छान उकळ आलेली आहे आणि आमटी आपण अधूनमधून अशा पद्धतीने आपण ढवळून घेणार आहोत. नेहमी तीच ती आमटी किंवा डाळ वरण खाऊन जर कंटाळा आला असेल तर एकदा अशा पद्धतीने आमटी बनवून बघा. अतिशय चविष्ट अशी ही आमटी तयार होते. तर इथे ही गरमागरम अशी मसूर डाळीची खमंग अशी आमटी तयार झालेली आहे. तर इथे आता वरून बारीक चिरलेली कोथिंबीर आणि इथे मसूर डाळीची छान अशी आमटी तयार झालेली आहे. नक्की रेसिपी बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा. आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा. पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीमध्ये.